तर तुम्हाला एक तुलनेतलं उदाहरण सांगायचं म्हणजे एक टेंभुर्णी एक 10 वर्षापूर्वी टेंभुर्णी आणि मुन्नीम एक समान रेषेत होता विकासाच्या बाबतीत. आज पाहायला गेलं तर टेंभुर्णी हे मुन्नीम पेक्षा कमीत कमी 50 पटीने जास्त प्रगतशील आहे. मग मुन्नीम आपलं का मागं राहिले. त्यांचं म्हणणं आलं की तू स्वतः यात ये आणि तू केल्याशिवाय काय गोष्टी होणार नाही त्या. म्हणून मी या क्षेत्रात आलो. कंपन्या ह्यांच्याच ज्या ठेकेदार ज्या कंपन्या आहेत ज्या हे बाबा दुकानाकडे माल घेतोय पुणे XYZ एखादं बाबा दुकान समजू आपण ते दुकान सुद्धा त्यांचे लायसन्स सुद्धा यांचेच बोगस. दुकान पाहायला गेलं तर दुकान नसतं इथं. ते बोगसच कारभार सगळा. गावच्या लोकांमध्ये सध्या अशी चर्चा आहे की तुम्ही शांत झाला आहात, तुम्ही मॅनेज झाला आहात, तर कितपत खरं आहे? आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्या मुसक्या आवडल्याशिवाय मी काय राहणार नाही. तर बाजारात जर महिला भरपूर प्रमाणात येते त्या बाजारासाठी, पुन्हा माळ विकणाऱ्या शेतकरी महिला भरपूर प्रमाणात आहे त्या आपल्या भागात. जर बाजार जिथून चालू होतोय आणि बाजार जिथं संपतोय त्याच्या पुढे 1 किलोमीटर आणि त्याच्या मागे 1 किलोमीटर आणि त्या मधला स्पेस कुठेही शौचालय नाही. पुरुष कुठेही उभारून शौचास करू शकतो, महिलांनी कुठे जायचं. नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक पवार आणि तुम्ही पाहताय ATV न्यूज 24. माझ्यासोबत सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा युवक सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भैया गिड्डे आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार भैयासाहेब. नमस्कार. आणि भैयासाहेब, माझ्याकडे असे अनेक प्रश्न आहेत की त्याचं उत्तर हे लोकांना पण कळलं पाहिजे आणि तुमच्याकडून मला मिळण्याची अपेक्षा आहे. कारण खूप काही अशा घटना घडलेल्या आहेत मागील काही दिवसामध्ये, त्यासाठीच मला तुमची मुलाखत घ्यायची गरज पडली. तर भैयासाहेब, सुरुवात करायची म्हणलं तर तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहात. सध्या ही सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली आणि प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? माझं जन्म जरी मुन्नीमचं असलं, माझं शिक्षण बाहेर झालं. बाहेर शिक्षण झालं, मग त्या ठिकाणचा आपण विकास बघितला आणि ज्यानंतर मी गावात आलो, माझं शिक्षण पूर्ण झालं, मी गावात राहतो, मग गावाचा विकास बघतो. मग कम्पॅरिझनली बघायला गेलं तर हे लय फरक पडत होता. मग बाकीचा एवढा विकास जास्त प्रमाणात होतो ना, आपण एवढं मागं का राहतोय. त्याच्यानंतर तुलनेत तुम्हाला एक तुलनेतलं उदाहरण सांगायचं म्हणजे एक टेंभुर्णी एक 10 वर्षापूर्वी टेंभुर्णी आणि मुन्नीम एक समान रेषेत होता विकासाच्या बाबतीत. आज पाहायला गेलं तर टेंभुर्णी हे मुन्नीम पेक्षा कमीत कमी 50 पटीने जास्त प्रगतशील आहे. मग मुन्नीम आपलं का मागं राहिले. का मुन्नीमध्ये काय निधी मिळत नाही का, सरकार व्यवस्थित नाही का सगळा निधी मिळतोय, निधीचा वापर केला जातोय, मग सोयी सुविधा का मिळत नाहीत गावकऱ्यांना, लोकांना. लोकांच्या हक्काचे पैसे जातात कुठं, मग गाव आपलं मागं राहतंय. मग कुठं तर भावना दुखावल्या गेल्या की दुसऱ्यांच्या बाजू बघतोय आपण आणि आपली बाजू बघतोय, मग दुसरी चढावरून आपण खोलग्यात का. हे गोष्ट मला जास्त प्रमाणात खटकली. त्यामुळे मी म्हणलं की स्वतःच काहीतरी केल्याशिवाय हे होणार नाही. बरेच पडऱ्यांना, आजी माझी पडऱ्यांना भेटलो, त्यांच्याशी संवाद साधला, बोललो, पण त्यांची सगळी उडवाउडीचीच उत्तर होती. कोण सगळ्या गोष्टी स्पष्टीकरणाने सांगायला तयार नव्हतं. तू शांत राहा, आम्ही करतोय ते योग्य चाललंय. मग काय गोष्टी मला जास्त प्रमाणात खटकत गेल्या. मग काय माझ्यासोबतची सामाजिक वयस्कर लोक होती, त्यांचं म्हणणं आलं की तू स्वतः यात ये आणि तू केल्याशिवाय काय गोष्टी होणार नाही त्या. म्हणून मी या क्षेत्रात आलो आणि ह्या क्षेत्रात सुरुवात झाली. मग गावातील संबंधित भ्रष्टाचार बाहेर काढणं असेल की लहान अंगणवाडी संबंधित असेल, कचराकुंडी संबंधित असेल, पुन्हा मेन रोड आपला जो झालाय डांबरीकरण त्यामध्ये बराच भ्रष्टाचार आहे. असं भ्रष्टाचाराला सुरुवात झाली आणि हीच प्रोसेस चालू झाली. बस स्टँड संबंधित आपण प्रश्न मार्गी लावला. जो 15 वर्ष किमान 15 वर्षापासून बस स्टँडची जी आपली अडचण होती, एसट्या गावात येत नव्हत्या. नवीन हा ब्रिज जो झाला आपल्याला पुणे सोलापूर, या ब्रिजमुळे जी अडचण झाली, बस स्टँडची जी आपली दुरावस्था झालेली होती, त्यासाठी मार्ग केला, त्यासाठी आंदोलन केलं. मग त्याच्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या पिरियडला गावात माझ्या मते एक 15 ते 20 बसेस फक्त दिवसा गावात येत होत्या संध्याकाळी 6 पर्यंत. त्याच्यानंतर गावात येतच नव्हत्या. आज सरासरी मुन्नीममध्ये 120+ दररोज बस किंवा ST दररोज मुन्नीमला बस स्थानकात येतात. आणि त्यांनी आंदोलन केल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी, हिरकणी कक्ष असेल, पाणी पुरवठा सोय करून दिली त्यांनी 4 दिवसात लगेच. म्हणजे पाठपुरावा बी त्या पद्धतीने आपण घेतलेला आणि कामं त्यांच्यानं करून घेतलेले आहेत. आता फक्त 6 नंतर जी आपली संध्याकाळी नाईटला जी बस स्टँड बंद राहते त्यासाठी मुंबईला आपला पाठपुरावा झालेला आहे. मुंबईला पत्र बी गेलेलं आहे त्यांच्याकडून, त्यांच्या CEO मार्फत, DC मार्फत, DC मार्फत. मग त्याला एक थोडासा टाइम लागणार. हे काम लवकरात लवकर होईल. पुन्हा आपल्या मेन हायवे लगत एक हाय मस्त आहे 100 फुटी,
त्या हायमार्ट संबंधित आपण अर्ज प्रक्रिया केली, सोलापूर ऑफिसला जाऊन साहेबांना MSCRT साहेबांना भेटलो, ते नॅशनल अथॉरिटीच्या. त्यांनी मला 1 महिन्याचं आश्वासन दिलं. 1 महिन्याच्या आत त्यांनी कामही पूर्ण केलं आणि अशाप्रमाणे हायमार्ट स्टाफला चालू झाला गावातला. मग गावातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. महत्वाचे म्हणजे असे काम करताना प्रेरणा कोणाकडून येते तुम्हाला? प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज. कारण त्यांनी शून्यातनं एवढं निर्माण केलं. आज आपण ज्याप्रमाणे जगतोय काय, ही त्यांचीच आपल्याला देणगी आहे. हो. मग आपण त्यांचेच मावळे, मग आपणही करू शकतो. त्यांनी सगळ्या देशासाठी केलं, जगतासाठी केलं, आपण किमान आपल्या गावासाठी तर करू शकतो का नाही? ग्रामपंचायतीचे घोटाळे बाहेर काढण्याचा निर्णय जेव्हा तुम्ही घेतला तेव्हा तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला? बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला. गावाच्या हितासाठी काम करत असताना त्रास पण भोगावा लागला. आजी माझी पुढारी आहेत, जे मुरब्बी आहेत, त्यांना वाटतंय आपणच सर्वस्व आहे आणि आपल्याच हातात सगळ्या गोष्टी आहेत. त्या धमक्या, फोन करून ह्याला मारू, ह्याच्यावर गुन्हे दाखल करू, हा कसा काढतोय बघूच, ह्याला जाताना गाडीनं उडू, किंवा माणसं अंगावर घालणं असेल, किंवा पाठमागे शिव्या देणं असेल, काय असेल, बऱ्याच गोष्टी. त्रास भरपूर झालाय, पण या त्रासाला बघून मी काय मागे सरणार नाही. या गोष्टीचा पूर्णपणे नायलाट केल्याशिवाय मी काय थांबणार नाही. आमिष दाखवण्यात आलं का तुम्हाला कोणत्या प्रकारचं काय? हो, आमिष जेव्हा ह्यांनी धमक्याचं स्वरूप बघितलं, याला गाड्या गुन्हे सगळ्यात बघितलं की हा कसाच ऐकत नाही किंवा भीत नाही, तेव्हा मला मग पैशाचं आमिष देण्यात आलं. पण तेव्हाही मी पूर्णपणे त्यांना त्या आमिषाला बळी बी बोललो नाही. पूर्णपणे त्यांना सांगितलेले ह्या गोष्टी माझ्यापेक्षा चालणार नाहीत. बरेच लाखाचे ऑफर येतात, 2 लाखाचे येतात, 3 लाखाचे येतात. हा, ऑफर भरपूर आहेत, कारण घोटाळे बी तेवढे आहेत ना. घोटाळे मोठे असल्यामुळे ऑफर मोठे येतात. कोणकोणते घोटाळे सध्या आता मोडणीमध्ये झालेले आहेत, तरी पण एक थोडक्यात माहिती सांगा आम्हाला. मोडणीमध्ये आता पाहायला गेलं तर कचराकुंडी बाबतचं तर सगळं गाव बघतंय. गावाची अस्वच्छता ते एक मोठा घोटाळा आहे, कारण काम न करता बिलं निघली जातात. दुसरं अंगणवाड्यांचं असेल, अंगणवाड्या स्वरूपात अंगणवाड्यांना ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टी विनाकारण पुरवणं, त्या गोष्टीत आज देऊन सुद्धा 6-7 महिने झाले असतील, त्या गोष्टी तशाच पुरवणं आहेत. त्यात पैसे खाणं, एखाद्या गोष्टीची बाबा 100 रुपये किंमत असेल उदाहरणार्थ, तर ती गोष्ट अंगणवाडीला सरकार 400 रुपये 300 रुपयाला विकणं, 100 रुपयाची गोष्ट, त्यात पैसे काढणं. कंपन्या ह्यांच्याच, ज्या ठेकेदारच्या कंपन्या आहेत, ज्या हे बाबा दुकानाकडे माल घेतोय पुणे XYZ एखादं बाबा दुकान समजू आपण, ते दुकान सुद्धा त्यांचे लायसन सुद्धा यांचेच बोगस. दुकान पाहायला गेलं तर दुकान नसतंच, ते बोगसच कारभार सगळा. असं लय भ्रष्टाचार आहे गावातल्या. बारीक जर बघण्या गेलो आपण बघत तर प्रत्येक गोष्टीत थोडा का होईना भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार विरहित कामच चालत नाही मुंडीमध्ये. लय भ्रष्टाचार आहे मुंडीमध्ये. सत्तेतली लोक तर काय, किती खाऊन किती नाही, त्यांना लहान लेकरांच्या, जे अंगणवाडीचे लहान लहान मुलं आहेत त्यांच्या हक्काचं सुद्धा पुरत नाही त्यांना. दुर्दैव आहे गावचं. गावचं नाही, लय मोठं दुर्दैव आहे. आणि एवढ्या गोष्टी करून थांबत नाही. लाजलं पाहिजे माणसानं. हो, खाओ, पण एवढं सगळं आपापचा माल गप्पालाच. आज अंगणवाड्या गावात त्यांच्या लिखापडीनुसार, म्हणजे ग्रामपंचायतच्या नुसार 15 अंगणवाड्या आहेत गावात. पण आज पाहायला गेलं तर गावामध्ये 11 अंगणवाड्या बसतात. फक्त 11 अंगणवाड्या बसतात, त्यातल्या फक्त 7 अंगणवाड्यांना बसायला छत आहे किंवा बालवाडी आहे. बाकीच्या अंगणवाड्या जी 4 बसतात ते एक मंदिरात बसते, एक पोलीस स्टेशन पाशी बसते, एक आपण बांगेमाळ्याकडे जातो का आपण शेटपर रोडला, तिथं लिंबाचं झाड आहे, सॉरी लिंबाचं काय चिंचेचं झाड आहे, त्या झाडाखाली बसते. म्हणजे अंगणवाड्यांना बसायची जागा नाही, तर त्या अंगणवाड्यांना सामान द्यायची काय गरज आहे? बरोबर आहे. हा, तर त्या सामानाकडे नावाखाली पैसे खायचे. तुम्ही अंगणवाड्यांना छत द्या, बालवाडी बांधून द्या. कुठे छत गाळा लागले, कुठं बाकीच्या गोष्टी. आता दत्तनगर मध्ये इथं पाहायला गेलं तर आपण एका अंगणवाडी पडझडीला आली, ती मुलं आज बी जवळजवळ 4-5 वर्ष झाले ती अंगणवाडी पडझडला आली. अंगणवाडीत कोण बसत नाही. मुलं सगळे गणपतीचं मंदिर आहे, गणपतीच्या मंदिरात बसतात. पण मग त्या अंगणवाडीला त्या फ्रीजची म्हणा किंवा फर्निचरची काय गरज आहे? त्याला महत्वाचं काय त्यासाठी? अंगणवाडी असणं महत्वाचं नाही, ही सामान ठेवण्यासाठी. ते सामान कुठे ठेवायचं? मॅडमच्या घरी. लेकरांना जी खायला सामान येतं वर्ण सरकारकडून, त्या सुद्धा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे सामान डायरेक्ट यांच्या गोडाऊनला जातं, तिथनं निमार्द सामान इकडे येतं, निमार्द रेशनवाल्यांना जातं, कोण पर्सनल यूज साठी ठेवतं. बऱ्याच प्रमाणात
भ्रष्टाचार ह्यात चालू आहे. अजून गावातल्या रोड रस्त्या विरहित असेल, काय काय गावातले तर असे रोड आहेत, सिमेंट रोडची लाईफ किती असते साधारणतः एक कमीत कमी 20 वर्ष तर पाहिजे सिमेंट रोडची लाईफलाईन. 20 वर्ष नको, आपण 10 वर्ष तरी समजू, एक समजायला काय हरकत हो आहे. ठीक. पण 15-15 लाखाचे रोड बांधले जातात आणि ते रोड 2-3 पावसाळ्यातच निघून जातात. सिमेंट रोड डांबरी असतं तर समजू शकतो ना आपण, काय डांबरी रोडची लाईफ कमी आली, पण सिमेंट रोडची लाईफ सुद्धा 3-3, 4-4 वर्ष फक्त. गेल्या इलेक्शनला काम केले, पुढल्या इलेक्शनला तीच काम डबल करायचं, ही कुठली पद्धत आहे. भ्रष्टाचार भरपूर प्रमाणात चालू आहे आणि काय मुरब्बी नेते आहेत त्यांच्याच हिशोबाखाली चालतं. कर्मचारी सगळी सिस्टीमच आहे. ग्रामसेवक असतील, आता ग्रामसेवक विरुद्ध आपलं काम चालू आहे. आता इतक्या दिवस आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह करून सगळ्या गोष्टी टाकत होतो. मला वाटत होतं की ह्या गोष्टीला लाजून तरी ती ह्या गोष्टी थांबवतील आणि काम इमानदारीने करतील, तो झालेल्या चुका सुधारतील, पण त्या गोष्टी त्यांनी सुधारल्या नाहीत. त्यामुळे आपली आता कागदी प्रोसेस चालू आहे. ग्रामसेवकांची सुनावणी झाली माझ्या मते गेल्या महिन्यात. आता ह्या महिन्यात त्यांनी मला वेळ मागितला होता 15 दिवसाचा, आज 20 दिवस झालेत. पण विस्तार अधिकारी म्हणले थोडासा ते आपल्या मूर्ती संबंधित जरा वातावरण चिघळा होता ना, त्यामुळे जास्त टाइम घेतला त्यांनी. म्हणलं असू दे ठीक आहे, अजून त्यांना 10 दिवस टाइम दिलेला आहे. आपण त्यांनी जर 10-15 दिवसात जर आपली शासकीय कारवाई काय आहे ते पूर्णपणे आपल्याला दाखवली नाही किंवा कारवाई जर केली नाही तर आपण आंदोलन करणार आहे ग्रामपंचायत पुढे बसून. ग्रामसेवकाचं तुम्ही आता नाव काढलं, तर ग्रामसेवकाचा किती महत्वाचा रोल आहे गावाच्या विकासासाठी, आणि ग्रामसेवक कसं काम करते ते तुम्ही थोडक्यात सांगू शकता का? कारण तुम्ही जवळून पाहिलेत त्या गोष्टी, लोकांना पण कळू दे जरा. एक वेळ ग्रामपंचायतला सदस्य नसले तरी चालतील, सरपंच नसला तरी चालेल, ग्रामसेवकच हा आपल्या गावाचा 95% मालक आहे. मग त्याच्या सहीशिवाय कोणतंही काम करू शकत नाही. कोणताही ग्राम आपल्या गावातील ग्राममधील कोणतंही काम त्यांच्या सहीशिवाय किंवा त्यांच्या निगराणीशिवाय होत नाही. जर ते असताना सुद्धा भ्रष्टाचार होत असेल तर मग माझ्या मते तेच सामील असतील, त्यात काय टक्केवारी असेल त्यांची, त्यामुळे ते गपची बसत असतील, बिल सोडत असतील. ग्रामसेवक असावा तर चांगला असावा. भ्रष्टाचारी ग्रामसेवक असला ना पूर्ण ग्रामपंचायतीला मोकळच पडतं. म्हणजे भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांना मोकळं पटांगण होतं ना, किती बी खाऊ कसंही खाऊ. ग्रामसेवकाचं निलंबन झालं माग, अशी एक चर्चा आहे, खरी आहे का ती भ्रष्टाचार संदर्भात? ग्रामसेवक आता जे ग्रामसेवक आहेत त्यांचं ह्याच्या आधी सुद्धा माझ्या मते 2 वेळा निलंबन झालंय, तरी पण ते सुधारायचं काय लक्षण दिसत नाही. ते सुद्धा बऱ्याच वेळा मला फोन केले, थांबा आपण असं करू तसं करू, बऱ्याच गोष्टी त्यांनी माझ्या मध्ये 4 महिने घालवले या कामाला, प्रक्रियाला, कारवाईला. त्यांनी अडचण सांगतात, ग्रामपंचायत मध्ये येत नाहीत, आपण लगेच चालू द्या, करतायत देतायत, अहवाल देतायत, पण ते काय रिस्पॉन्स देत नसल्यामुळे आपण जिल्हा परिषद मार्फत आता पंचायत समितीत आपली कारवाई चालू आहे आणि येत्या काही काळातच कारवाई पूर्ण होऊन जाईल. ती गावच्या लोकांमध्ये सध्या अशी चर्चा आहे की तुम्ही शांत झाला आहात, तुम्ही मॅनेज झाला आहात, तर हे कितपत खरं आहे? त्यांना काय सांगाल तुम्ही लोकांना? हे पूर्णपणे खोटं आहे. कारण आधी मी मागा बी तुम्हाला सांगितलं की आधी आपण सोशल मीडियावर बातम्या टाकून या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणल्या, पण त्या गोष्टीने सुद्धा ही लोक डगमगली नाहीत किंवा त्यांनी चुका मान्य केल्या नाहीत किंवा चूक सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आपण कागदोपत्री कारवाई चालू केली, त्यामुळे वातावरण कागदोपत्री कारवाईला विलंब राहतो. त्या प्रत्येक ठिकाणी आज आपण ग्रामपंचायतला कागद दिला तर त्यांनी आपल्याला उत्तर देण्याची 1 महिन्याची मुदत असते. त्यांनी आपल्याला उत्तर नाही दिले तर आपण पंचायत समितीत दाखल करतो, त्यांनी उत्तर द्यायची 1 महिन्याची मुदत असते. त्यामुळे कालावधी असा लांब जातो कागदपत्री कारवाई करण्यात. त्यामुळे ह्या गोष्टी शांत झाल्या असं दिसतंय, पण तसे ते शांत झालेले नाहीत. कारवाई इलेक्शन आलं, मध्यंतरी पुन्हा पंचायत समिती जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं, त्यामुळे अधिकारी लोक सगळे गुंतलेले होते. पुन्हा हे महाराष्ट्रामध्ये पुतळ्यांचं वातावरण नव्हतं, मुलींमध्ये पुतळे बसवले होते, त्यामुळं ह्या गोष्टी थोड्या स्लो झाल्या. पण ह्या गोष्टी थांबल्या नाहीत आणि थांबणारही नाहीत. येत्या काळात ह्या गोष्टीची पूर्णपणे कारवाई तर बाहेर येईल, नाहीतर मी आंदोलन करून ती कारवाई पूर्ण करूनच घेईन ह्यांनी जर नाही दिली तर. कारण आता बरेच दिवस आपण थांबलेलो आहे, अजून थांबणं शक्य नाही. कारण लोक चर्चा वाढत चालली, लोक काहीही म्हणत असतात आणि हे बी त्या नेत्यांनी चर्चा उठवलेली असते की पैसे दिलेत, काय दिलेत. मला तर म्हणले की बाबा तुला पैसे दिलेत, आता तू ओके झाला. कुठले पैसे, काय पैसे? तर आपली काय सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत.
सगळ्यांसमोर आहेत. पैसे घ्यायचे असते तर सुरुवातीला घेतले असते, पण तशी पण पैशाची गरज नाही. बिझनेस आहेत भरपूर, वेल सेटल्ड आहे मी, घरची परिस्थिती चांगली आहे, पण पैशाची काय गरज आहे? काम होणार. आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्या मुसक्या आवडल्याशिवाय मी काय राहणार नाही. ही लोक काही जरी म्हणत राहिली तर आपलं टार्गेट एकच आहे, आपल्याला जनतेच्या सुखसुखीत कोणत्याही गोष्टीत आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही. कारवाई पूर्ण होणार आणि ज्यांनी चुका केल्या ते शिक्षा भोगणार. मोडणीसाठी विजन काय तुमचं? मोडणीसाठी विजन खूप मोठं आहे. एक उदाहरणार्थ सांगायला गेलं तर एक 15 वर्ष मुंडीम जिथं होतं तिथनं मुंडीम फक्त 5 वर्ष पुढे सरलेला आहे आणि कालावधी तर 15 वर्षाचा निघून गेला आहे. म्हणजे मुंडीम आज 10 वर्ष महाग आहे. जे साधारण 20-25 किलोमीटरच्या आसपासचे जे आपल्या 10-20 गाव आहेत ते बाजारपेठेसाठी मुंडलीमध्ये येत होते. आज मुंडलीमधली बाजारपेठ जी अव्वल दर्जाची बाजारपेठ मानली जात होती तालुक्यात, आज ती बाजारपेठ एवढे खाल्ल्या स्तराला आली की आपल्या बाजारपेठेतील लोकांना की बाजारपेठेसाठी जर काय वस्तू मोठ्या प्रमाणात घ्यायच्या असतील तर बाहेर जावं लागतं. म्हणजे एवढे हायवे लगतचं गाव आहे, एवढं मोठं गाव आज विकासापासून वंचित राहिलेलं आहे. गावात कोणत्याही मूलभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या नाही. त्या मूलभूत सुविधा गावामध्ये नाही त्याच थोडक्यात चांगल्या दर्जा सोडा. आज मुंडीमला आपण वरून हायवेपासून गावात आलो, तिथून ते इकडं गावाच्या जाधववाडी बैरगवाडीकडे बाहेर निघेपर्यंत मुंडीमला कुठेही बाथरूम व्यवस्था नाही. आणि तसले पिवळे पिवळे खुकडे आणून बसवलेत का? काही निम्मे जमिनीच्या खाली आहेत, काही जमिनीवर आहेत. फार दुरावस्था तेही दुरावस्था तुम्ही बघितलेली आहे याच्या आधी. तिथं पाण्याचीच व्यवस्था नाही. हाही तिथं पुरुषच जात नाही तर महिला कशा जाणार? आपल्या गावचा शनिवारी बाजार असतो. बाजार बी पहिला मोठ्या प्रमाणात भरत होता दिवसभर. आता हल्ली या बाजारपेठीची अवस्था, गावातल्या सोयी सुविधा ह्यामुळे बाजार आपला कमी झाला. आता बाजार 4ला नंतर भरतो, संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत बाजार चालतो. तर बाजारात जर महिला भरपूर प्रमाणात येते त्या बाजारासाठी, पुन्हा माळ विकणाऱ्या शेतकरी महिला भरपूर प्रमाणात येते आपल्या भागात. जर बाजार जिथून चालू होतोय आणि बाजार जिथं संपतोय त्याच्या पुढे 1 किलोमीटर आणि त्याच्या मागे 1 किलोमीटर आणि त्या मधला स्पेस, कुठेही शौचालय नाही. पुरुष कुठेही उभारून शौचास करू शकतो, महिलेनं कुठे जायचं? ह्या कारणांमुळे बाजार बी आपला कमी होत चाललाय. महिलेला जर शौचालय जायचं म्हणलं तर महिलेनं जायचं कुठं? उघड्यावर तर बसू शकत नाही. या गोष्टी पुन्हा अजून बरेच महिला जी आपल्या इथं बाजारला येत होते त्या यायच्या कमी झाल्यात. काय काय जण बंद झाल्या. तुळशीच्या वाडीतल्या महिला जी बाजार करत होत्या, जी बाबा स्वतः सगळ्या गोष्टी शेती व्यवसाय स्वतः बघत होत्या, पुन्हा शेतीला जोडधंदा म्हणून माळव विकत होत्या, त्या महिला ह्या सोयी सुविधांमुळे पाणी प्यायचं जरी म्हणलं मुंडीमध्ये तर पाणी पुरवठ्याची एक सुद्धा पाणपोई ग्रामपंचायतची आपल्या मुंडीमध्ये नाही. पाणी प्यायलाही नाही, शौचालयाला जागा नाही. महिलांनी काय करायचं? अशा सोयी सुविधा आहे, पाणी पिण्याच्या असतील, विजेच्या असतील. उन्हाळ्याच्या पिरियड मध्ये, हिवाळ्यात वीज सारखी खंडित होती, उन्हाळ्याच्या पिरियड मध्ये तर आता तुम्ही बघताय काय हाल आहे. बघतोय दिवसातनं कमीत कमी 10 ते 20 वेळा लाईट जात असेल माझ्या मते. कंटिन्यू लाईटचा अभाव राहतोय आपल्याला. लहान लहान लेकरं आहेत काय, संध्याकाळी चोऱ्यांचं या लाईटीच्या ह्या लाईट सारखी खंडित होती, सारखी लाईट ये जा करते, त्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. गेल्या आठवड्यात आपल्या शिवाजीनगर मध्ये झाले, परवा दिवशी इथं दत्तनगर मध्ये झाली शिंदेच्या घरी चोरी. अशा चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय. रस्ते कोणते व्यवस्थित नाहीत, पाणपोई नाही, शौचालय नाही, गावात कचराकुंडीची व्यवस्थित व्यवस्था नाही, कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळं घंटागाडी नाहीच ना, घंटागाडी नाही, कचरा उचलायला नाही आणि व्यवस्थापन त्यामुळेच नाही. त्यामुळे गावात आज स्वच्छता पसरली आहे जागोजागी. तुम्ही आज मेन रोडनं जर जात येत असाल, मेन रोडच बघा, आतलं तर बघण्याचं पण नाही, एवढं म्हणजे घाण आहे असे शब्द वापरायला नको आहेत, पण एवढी दुरावस्था आहे मुंडलीमध्ये आज स्वच्छतेच्या बाबतीत. रोडवरून वाहतूक जर चालू असेल तर एवढ्या प्रमाणात धूळ उडते, दुकानामध्ये धूळ जाते, एवढं धूळ उडते. संध्याकाळच्या पिरियडला जेवण करून जे वृद्ध लोक आहेत, तरुणाई आहे, संध्याकाळी जेवण करून रोडला फिरायला येत होती, ती सुद्धा भरपूर प्रमाणात कमी झाली. कारण धूळ उडणं, जे रोडच्या मध्ये बॅरिगेट्स केलते
डिवायडर मध्ये झाडे नाहीत, त्यामुळे धुळीचं प्रमाण वाढतंय, पाण्याचं व्यवस्थापन नाही, मग ही धूळ उडत राहणार आहे. मग लोक सगळ्याच गोष्टीला वैतागत चाललेत हो. लोकांना सगळं कळतंय, काही जणांनी आवाज पण उठवला, पण मुरब्बी नेते जुने आवाज लगेच दाबतात, त्यांचे धमक्या देतात, घरी फोन करतात. पत्रकारांना सुद्धा धमकी दिल्या जातात. असले नेते आहेत आपल्यातले, दिले जातात. तुम्हाला बी काय गोष्टी माहित असतील. हो माहित आहे. एवढ्या प्रमाणात आपलं खालच्या पातळीचं राजकारण गावात चालू आहे. सोयी सुविधाचा तर काय अभावच आहे सगळ्या. गावात युवा प्रवर्ग जास्त आहे. गावात युवा प्रवर्ग भरपूर प्रमाणात प्रवर्ग आहे. युवा बेरोजगार आहेत. आजी माझी नेत्यांनी पुढाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे त्यांच्यासाठी रोजगार मेळावे घेतले नाहीत, त्यांच्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, कोणत्याही उपाययोजना राबवल्या नाहीत. असे असंख्य प्रश्न आहेत. रोजगारांचे असतील, गावातली मूलभूत सुविधांचे असतील, ह्या गोष्टी सगळ्या गावात आपल्या योजना राबल्या पाहिजे, सुविधा गावकऱ्यांना दिल्या गेल्या पाहिजे. हे आपलं माझं विजन आहे गावासाठी. आणि हे 100% विजन आपण पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण 100% प्रयत्नशील राहील. आणि मुंडलिम सुजलाम सुफलाम केल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि माझं एक ध्येय आहे की येत्या काही काळात मुंडलिमला आदर्श गाव हा पुरस्कार मिळावा. कारण ह्या सोयी सुविधा सगळ्या अवगत झाल्या मुंडलिमला, तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे सुजलाम सुफलाम मुंडलिम होणं हे लय गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी पूर्णपणे कार्यशील आणि प्रयत्नशीलही राहील.